समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान अनुरेणो मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान उष्टपत्रावली घेऊने भक्षण करीते भाताचे कणा भाताचे कणा उष्टपत्रावली घेऊने भक्षण करीते भाताचे कण भक्षण करीते भाताचे कण दामोदर मग करे प्रार्थना करा शुद्ध जलपान भाग सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान अनुरेणो मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महान प्रगटला योगी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी प्रगटला योगी महान प्रगटला योगी महान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज। आणि त्यावेळेला हा साक्षात परब्रह्म्याचा पुतळा त्या दोन गृहस्थांच्या दृष्टीत पडतो। थांबून त्या ठिकाणी अवलोकन करतात। करणे विपरीत दिसते आहे, परंतु जो भाव आहे, जी प्रतिमा आहे ती अद्वितीय आहे। आजपर्यंत असं तेज आम्ही पाहिलं नाही। तेज पुंज असं स्वरूप, साक्षात ब्रह्मतत्वाची अनुभूती यावी असं ते परात्पर स्वरूप त्या ठिकाणी दिसतंय। त्या स्वरूपाला पाहून त्या ठिकाणी बंकटलालाचं मन आश्चर्यचकित झालं। थोडंफार मनामध्ये परीक्षणाचा भावही चाललाय। कृती पण बघतायत आणि त्यांचं जे स्वरूप आहे ते स्वरूपही बघत आहेत। जर हा अन्नाने भुकेला असता तर एखादा अन्न मागून घेता, परंतु उष्ट्या पत्रावळीवर चिकन खातोय। का खातोय उष्ट्या पत्रावळीवर चिकन? प्रगट होता क्षणी जगाला मोठा संदेश दिला। अन्न काय आहे? अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे। प्रत्येक अणूमध्ये, प्रत्येक कणामध्ये ब्रह्म व्याप्त आहे। त्या ब्रह्म्याला व्यर्थ गमावून चालणार नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी अन्न हे पूर्ण